आपल्या विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सागर कारंडे सध्या मोठ्या संकटात अडकला आहे। त्याची एक चूक इतकी महागात पडली आहे की सायबर चोरांनी त्याला तब्बल 61 लाख रुपयांचा गंडा घातला आहे। बरं, धक्कादायक बाब म्हणजे केवळ 150 रुपये मिळवण्याच्या प्रलोभनातून हा गंभीर प्रकार घडला आहे। नेमकं काय घडलं आणि सागर कारंडे या प्रकरणामध्ये कसा अडकला गेला किंवा या प्रकरणामागचं नेमकं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अभिनेता सागर कारंडे म्हणजे विनोदाचा बादशाह। आजवर त्याने अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकातून आपलं मन जिंकलं। झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्याने केलेली जादूगिरी तर आपण कधीच विसरू शकत नाही। सागर कारंडेने हवा येऊ द्याला रामराम केला तेव्हा अनेकांनी खंत व्यक्त केली। सागरने प्रेक्षकांच्या मनावर इतकं गारूड घातलं आहे की त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी लोक आतुर असतात। पण आता त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे त्याचे चाहते चांगलेच दुखावले आहेत। सागरला काही सायबर भामट्यांनी 61 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा दावा काही बातम्यांमध्ये करण्यात आला आहे। शुक्रवार 4 एप्रिलची सकाळ सर्वांसाठीच काहीशी विचित्र ठरली, कारण दिवसाच्या सुरुवातीलाच एक मराठी अभिनेत्याची मोठी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली। तो अभिनेता सागर कारंडे आहे हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला, कारण गेली काही दिवस सागर कारंडे चंदेरी दुनियेपासून काहीसा दूर होता आणि अचानक त्याचं नाव अशा पद्धतीनं समोर आल्याने सगळेच दुखावले गेले। सागरला एक छोटी चूक महागात पडली असून त्याला तब्बल 61 लाखांहून अधिकचा गंडा घालण्यात आला आहे। अवघ्या 150 रुपयांसाठी सागर कारंडेला हा लाखो रुपयांचा फटका बसला असून या घटनेने आता सगळेच सावध झाले आहेत। सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे। रोज अनेकांना अशा तऱ्हेने फसवले जात आहे। त्यात सागर सारख्या प्रतितयश अभिनेत्यालाही या चोरांनी गंडवल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे। घर बसल्या पैसे कमवण्याचा मोह सागर कारंडेला महागात पडल्याचा दावा करण्यात आला आहे। इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून 150 रुपये मिळवा या प्रलोभनाला बळी पडलेल्या सागर कारंडेची सायबर भामट्यांनी तब्बल 61,83,000 रुपयांना फसवणूक केली आहे। फेब्रुवारी महिन्यात सागरला अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून सदर लिंक लाईक करा आणि पैसे कमवा अशा पद्धतीच्या जाहिरातीची माहिती पाठवण्यात आली होती। या अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून एका महिलेने सागरशी संपर्क साधला होता। टेलिग्राम आणि समाज माध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम लिंकला लाईक करा इतकंच काम तुम्हाला असल्याचं सागर यांना सांगण्यात आलं। प्रत्येक लाईकला 150 रुपये दिले जातील, अशा प्रकारे घर बसल्या 6,000 रुपये कमवता येईल अशी ऑफर सागर कारंडेला आल्याचं समजतं। तसेच समोर आलेल्या बातम्यांनुसार हे काम फारसं कठीण नसल्याने सागरने त्या कामाला होकार दिला असे सांगण्यात येतं। सागरला या ऑफर अंतर्गत सुरुवातीला काही रक्कम भरावी लागेल असंही सांगण्यात आलं। कमिशन आणि मोबदला यासाठी वॉलेटवर पैसे जमा करा, हे पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत असं सांगण्यात आल्याने सागरने पैसे देखील भरले। सागरने अशा प्रकारे वॉलेटमध्ये सुमारे 27 लाख रुपये गुंतवून हे काम स्वीकारलं। वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न करू नये, टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील असंही सांगण्यात आलं। पुढे सागरने आणखी 19 लाख रुपये व त्यावर 30% कर असे एकूण 61,83,000 रुपये भरल्याचे सांगितले जात आहे। या सायबर भामट्यांनी सागरने भरलेला 30% कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगत त्याला पुन्हा पैसे भरण्यास सांगितले। मात्र हा प्रकार सागरला संशयास्पद वाटला आणि त्याच्या मनात शंकेची पालचूक चुकली। आपण फसवले जातोय असं वाटल्यानंतर या प्रकरणी सागरने सायबर पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली। पण आता या प्रकरणाने आणखीनच एक वेगळं वळण घेतलं आहे। ही बातमी अनेक प्रसार माध्यमांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर सागर कारंडेने काही वृत्तवाहिन्यांना आपली प्रतिक्रिया दिली आहे। या माहितीमध्ये सागर म्हणाला आहे की ज्या सागर कारंडे सोबत हा प्रकार घडला तो सागर कारंडे मी नाहीच। तसेच खोट्या बातम्या देणाऱ्यांना मी नोटीस पाठवणार आहे। 61 लाख ही खूप मोठी रक्कम आहे आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत। जर ते असते तर मी एखादं नाटक प्रोड्यूस केलं असतं, पण हे सगळं खोटं आहे। माझं नाव मुद्दामून या प्रकरणाशी जोडलं गेलंय, त्यामुळे आता या प्रकरणाला आणखीनच वेगळं वळण प्राप्त झालं आहे। कोण्या दुसऱ्याच एका सागर कारंडेच्या बाबतीत घडलेला हा प्रकार उगाच अभिनेता सागर कारंडेच्या नावाने प्रसिद्ध केला गेला। आता याचा नाहक मनस्ताप अभिनेता सागर कारंडेला सहन करावा लागत आहे।